नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून पीक विमा 2025 साठी आता एक GR आला. आपण सकाळीच बोललो होतो, पण आता आपण एक जसं आपण सांगितलं की एक मुद्दा आपण सविस्तर बघणार आहोत की या पीक विमा योजना ही कशी एक्झिक्यूट होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शासनाचा निर्णय आला आहे 24 तारखेला 24 जून 2025 रोजी. सर्वात महत्त्वाचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की या योजनेची प्रमुख उद्दिष्ट शासनाने डोळ्यासमोर काय ठेवलेत. ओके, आणि त्या अनुषंगाने आपला हा आजचा व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, जास्तीत जास्त शेअर करा. बघा, या योजनेची सदरची योजना ही आदेशान्वये अधिसूचित केलेल्या पीक विमा केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू केला जाणार आहे. जे काही शेतकऱ्यांनी त्या पीक विम्यासाठी अर्ज करतील त्यांच्यासाठी हा लागू असणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. ऐच्छिक म्हणजे कसं की आपल्याला समजून घ्यावं लागणार की आपल्याला पाहिजे का नाही. जर तुम्ही पीक विमा फॉर्म भरला तरच तुम्हाला मिळणार आहे. आता याच्यामध्ये जे खातेदार व्यतिरिक्त कुळाने अगर किंवा भाडेपट्टीने शेती करणारे असतील तर अशा शेतकऱ्यांना भाडेपट्टी शेती करण्यास नोंदणीकृत रजिस्टर भाडे करार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणं गरजेचं आहे. जे काही तुमचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे तो कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला इथे अपलोड करणं गरजेचं आहे. चौथा पॉईंट दिला आहे की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरावाचा विमा खरीप हंगामासाठी 2% आणि रब्बी हंगामासाठी 1.5% असा त्यांनी दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षाकरता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमेतर 70% असा निश्चित करण्यात आलेला आहे. अधिसूचित क्षेत्रातील पिकांचे उंबरठा उत्पादने मागील 7 वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाचा 5 वर्षाचा सरासरी उत्पादन गुणिले त्या वर्षाचे जोखीमेस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल. म्हणजे सगळे जे काही नियम कानून असणारे ते स्वतःच्या इच्छेने इथे त्यांनी टाकून दिले की मागच्या 7 वर्षाचा तुमचा डाटा चेक होईल. सदरची योजना ही 12 जिल्ह्यातील समूहांसाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत सन 2025-26 या वर्षाकरता 80 ते 10 कप अँड कॅप मॉडेल नुसार इथे ते राबवली जाणार आहे. ज्याप्रमाणे आपण सांगितलं की कप अँड कॉप मॉडेल जे काही असणार आहे त्या पद्धतीने ही योजना ते राबवणार आहेत मित्रांनो. म्हणजे 80 ते 110% ती योजना तिथे लागू करतील. नंतर हे बघा, याच्यामध्ये ज्या ही रकमेच्या 110% किंवा एकूण विमा संरक्षण रकमेवर बर्न कॉस्ट म्हणजे नुसार विमा हप्ता 110% यापैकी जास्त असेल त्यावेळेस दायित्व असणारे ते राज्य शासन तिथे त्यांचा हिस्सा टाकेल. आणि जर 80%पेक्षा कमी असेल तर 20% हे वापस घेणार आहे. कोण? राज्य शासन. आता या योजनेच्या अंतर्गत अजून शेतकऱ्यांची नावे तसेच इतर मार्गांनी विमा काढला गेल्यास म्हणजे जे काही लोक इथे लाडी लवाडी करतील त्यांच्यासाठी ही योजना बाद ठरवण्यात येणार आहे. योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र असणं गरजेचं आहे, जे की ॲग्रिस्टेकच्या मार्फत आपल्याला फार्मर ID काढणं गरजेचं आहे. पीक विमा भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत नोंद करणे बंधनकारक आहे. आता या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला समजून घेण्यासारख्या होत्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये कोणते पिकं होणार आहे. पिकांची वर्गवारी: तृणधान्य, कडधान्य, नगदी पिके, गळती पिके. तर खरीप हंगामासाठी भात आहे, खरीप आहे, ज्वारी आहे, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, ओके, तूर, मका. रब्बी हंगामासाठी गहू बागायती, रब्बी ज्वारी बागायती, हरभरा आहे, उन्हाळी भात आहे. नंतर हे गळीत धान्यासाठी भुईमूग, तीळ, सोयाबीन, उन्हाळी भुईमूग. आणि नगदी पिकांसाठी कापूस, खरीप कांदा, रब्बी कांदा असे याच्यामध्ये दिले. बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे मित्रांनो. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.